नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीच्या आजच्या भागामध्ये तिलोत्तमा एकटी बसलेली असताना ऐश्वर्या तिच्यासाठी कॉफी घेऊन येते। तेव्हा तिलोत्तमा तिला म्हणते, थांब, काय झालं, काय एवढी फॉर्मॅलिटीज करते? मला मान्य आहे मी रागवले, मी चिडले तुझ्यावर, पण माझा विश्वास काही कमी झालेला नाही आहे। हे बघ, मला ह्या घरामध्ये उदास वातावरण अजिबात आवडत नाही आहे। मला घरात फक्त शांतता हवी आहे। तेव्हा हे सगळं सारंग ऐकतो आणि तिलोत्तमा तिला म्हणते, मला जर घरात आनंद असेल तरच बरं वाटणार आहे। तेव्हा सारंग तिथे येतो आणि तिला विचारतो, आई, तू माझ्यापासून गोष्टी का लपवतेस? माझी चूक झाली ना, तू माझी कान पिळू शकतेस आणि हा जो काही सखदेव दादाचा इश्यू झालेला आहे तो मी हँडल करणार आहे। तेव्हा तिलोत्तमा म्हणते, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू कधीच चुकणार नाही, वाईट गोष्टींची तर कधीच साथ देणार नाहीस। फक्त तेव्हा ऐश्वर्या तिच्या मनात म्हणते की ह्या माय लोकांचं जे प्रेम आहे ना, त्याचंच विष तयार करून मी त्या मूर्ख मुलीला घराबाहेर काढणार आहे। इकडे जयंतीकडे लोक पूजेसाठी जमलेले असतात। तेव्हा जयंती आणि सखदेव तिथे येतात। दोघेही गपचूप बसतात। बाबा सखदेवला विचारतात, काय झालेलं आहात, तुम्ही इथे का बसलेले आहात? तेव्हा सखदेव जोरजोरात रडायला लागतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे। तेव्हा जयंती ओरडायलाच सुरुवात करते, सांगा ना, सगळ्यांना सांगा, तुम्ही आमच्याशी किती खोटं बोललेले आहात। किती सावलीच्या घरात घरगड्याचं काम करत होते तुम्ही। तेव्हा मेवण्याला घरगड्याचं काम नको म्हणून सारंग सरांनी ह्याला 30,000ची नोकरी दिली, तिथे सुद्धा त्यांनी माती खाल्ली आणि 20 लाख गायब केले, त्याचा आरोप झालाय त्यांच्यावरती। आणि ती सुद्धा जोरजोराने रडायला लागते। सगळ्या पाहुण्यांना त्या गोष्टीचं खूप हसू येतं। तेव्हा ती रागावून त्या सगळ्या पाहुण्यांना तिकडून हाकलते। इकडे सोहम ताराला भेटायला येतो। तेव्हा तारा म्हणते, तू इथे का आलेला आहेस? तेव्हा सोहम म्हणतो, हे बघ, आपल्यामध्ये गरिबी आणि अमिरी हा अँगल नाही आहे आणि मी दिसायलाही ठीकठाक आहे, मग तू तुझ्या आईला आपल्याबद्दल का नाही सांगत आहेस? तेव्हा तारा म्हणते की नाही, माझ्या आईला ह्या कॉम्पिटिशनचं खूप क्रेज आहे। कॉम्पिटिशनचं निमित्त पुढे दाखवून ती त्याला रिक्वेस्ट करते की मला भेटू नकोस। तेव्हा सोहम तिला एक लॉकेट देतो। त्या लॉकेटवरती ST असं लिहिलेलं असतं आणि तो तिला म्हणतो की मला तुझ्या तोंडावरचं टेन्शन बघायचं नाही आहे। तितक्यात भैरवी त्याला आवाज देते आणि ते लॉकेट तो तिला देतो। माझी आठवण आली का, ह्या लॉकेटला एक हग कर, असं सांगतो आणि निघून जाते। इतक्यात भैरवी तिच्या रूममध्ये येते। तेव्हा भैरवी हातात काहीतरी लपवत आहे असं ती बघते आणि ते लॉकेट तिच्या हाती लागते। तेव्हा ती विचारते, हा ST कोण आहे? इकडे सारंग सावलीला बाहेर अंगणात सकाळी भेटतो। तो तिला म्हणतो, हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। मला माहीत आहे की तू दुखावलेली गेलेली आहेस। तेव्हा सावली म्हणते, मला मान्य आहे, तुम्ही योग्य तेच केलेले आहे। तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ, आता मी जे पुढे करणार आहे त्याच्याने तू जरा जास्त दुखावली जाऊ शकतेस। तेव्हा सावली म्हणते, काय आहे ते बोला। तेव्हा सारंग म्हणतो, मला पोलीस कंप्लेंट करावी लागू शकते। तेव्हा सावली म्हणते, हो, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, सत्य शोधण्यासाठी थोडा त्रास हा सहन करावाच लागतो। मला तुमच्यावर खूप अभिमान आहे आणि हो, मला असाच अभिमान माझ्या दादावर सुद्धा आहे। मला माहीत आहे तो असं कधीच करू शकणार नाही, माझी खात्री आहे त्याच्यावरती। तेव्हा सारंग म्हणतो, मला त्याच्या नैतिकतेवरती विश्वास नाही असं नाही आहे, पण मला कठोर पावलं उचलावी लागणार आहे। इकडे मी भैरवी ताराला विचारते, हा लॉकेटवाला कोण आहे? तेव्हा तारा म्हणते, मी सांगणार नाही तुला। तेव्हा भैरवी तिला म्हणते, तुझ्या तोंडून न फुटलेले सूर देखील मी वधवून घेतलेले आहे, मग ह्या लॉकेटवाल्याचं नाव काय चीज आहे? तेव्हा तारा तिला खडसावून सांगते, मी त्याचं नाव तुला नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार। मग काय, भैरवीबाई सुरू होते, मी तुझ्यासाठी काय केलं आणि काय नाही चा पाडा म्हणत, मी तुझ्या करिअरसाठी हे केलं ना ते केलं। तेव्हा तारा खूपच वैतागते आणि बोलते, मला हे करिअरसुद्धा नको होतं, पण तरी पण तू मला ह्या करिअरमध्ये ढकललेलं आहेस। तेव्हा भैरवी म्हणते, तुला अक्कल आहे का करिअर निवडायची? तेव्हा भैरवी तिच्यावर हात उचलते। मग ती म्हणते की मी आता पुढे गाणंच गाणार नाही, नाही म्हणजे नाही। तेव्हा भैरवी तिची चाल चलते आणि तिला म्हणते, मी सिंगल मदर आहे, मी तुझ्यासाठी काय केलं आणि काय नाही, रात्रंदिवस तुझ्यासाठी मी झिजलेली आहे, तुझ्या सुखाचा विचार केलेला आहे, तू बिना बापाची लेक आहेस हे तुला मी जाणूसुद्धा दिलेलं नाही आहे, तुला हे सगळं करून मला काय भेटलेलं आहे, असं बोलून ती स्वतःला मारून घेते। थोडक्यात काय म्हणजे ताराला इमोशनल बॅकपेल करते। अर्थातच तारा तिच्यावर भरोसा ठेवून तिच्याजवळ येते। इकडे सखदेव सकाळी विचार करत बसलेला असतो। तेव्हा आई त्याला समजावून त्याला चहा देते। तो चहाचा घोट घेणारच तितक्यात जयंती तिथे येते आणि त्याला टोमणा मारते, तुमची मेमरी किती शॉर्ट आहे हो, सगळं विसरून गेलात की काय आणि छान चहा पीत बसलात तुम्ही।
हे सगळं सुरू असताना सावलीचा समोरून कॉल येतो, तेव्हा जयंती तिकडून बोलत सुटते. आता कशाला फोन केलाय तिने? तिथे जेव्हा भावाचा अपमान होत होता तेव्हा ही कुठे गप्प बसलेली आहे, नुसती नाटकं करते सगळी. तेव्हा सावली म्हणते, सगळं ठीक आहे ना दादा? तेव्हा जयंती त्याच्याकडून फोन घेते आणि बोलते की ही नाटकं तुझी बंद कर आणि इथे परत खोटी काळजी दाखवायला फोन करायचा नाही असं तिला खडसावून सांगते आणि फोन कट करते आणि आजचा भाग संपतो. धन्यवाद.